हॅलो. हॅलो. हा, बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. खूप वर्षानंतर भेट झाली आपली फोनवर. हा, 1 वर्षापासून मी माझे अनुभव शेअर नाही केले अजून. का हो ताई? काही असतात असेच काही प्रॉब्लेम आता. बरोबर आहे, बरोबर आहे. हं. त्याच्यामुळे आपलंही माइंड काम करत नाही, पण आपले महाराज आपल्याला अनुभव देत राहतातच. अगदी अगदी, हे कसं बोललात हां. तुम्ही. हो ना. हे कशा खरं. आहात ताई तुम्ही? मस्त. तुम्ही कशा आहात आणि ताई? हो, छान आहे ताई. मग छान आहे आता ना. गावाकडे आहे का इकडे मुंबईला? आता मुंबईला आहे. हो का? मी तुम्हाला हा. 2 वेळेस कॉल केला होता. हो का? हो, मागच्या महिन्यातही लावला होता याच्यात आपल्या चैत्र पौर्णिमेच्या याच्यात ना. हा मला हा. इतका अनुभव आला ताई, मग मी लगेच तुम्हाला कॉल केला थोड्या वेळाने. पण अरे, मग बंद दाखवला तुमचा फोन. अच्छा. गावी कधी कधी ना रेंज येत नाही हो हां. ताई. हो, मी आता अनुभवमध्ये ऐकते ना, तुम्ही हा कधी इकडे असता, कधी इकडे हा. असता. आता थोडस माझं अजून काय सेटल होत नाहीये, कधी इकडे हो, कधी वेळच तिकडे. लागतो ना ते यायला. हा हो ना. हा. कसं आता ते चालूच राहणार ताई. नाही का. हो ना. आता मी संसारात तुम्हाला आहोत नाव आपण. आणि हो, बाबा वगैरे बरे आहे का मग? हा, ठीक ठाक. हां. हा. आता हं. तुम्हाला मी गावाचं नाव आणि नाव नाही सांगत. हा, नका सांगू. हा. हं, हं. हा, चालेल. 1 मिनिट ताई हं. हं, हं. आणि हा अनुभव आहे ना ताई पहिला, हा हा. माझ्या मैत्रिणीचा आहे. स्वामी सेवेकरी आहेत त्या ताई. अच्छा अच्छा अच्छा. हा हां. तर हा. वडिलांचा अनुभव आहे. बर बर बर. हां. तर त्यांचं कसं 80-85 वर्ष वय आहे ताई. हा हा हा. आणि ते बाबा खूप स्वामी सेवेकरी आहेत पहिल्यापासून. अच्छा. तर त्यांचं कसं आता मागच्या महिन्यापूर्वी एन्जिओप्लास्टी झाली होती. अरे, हो. आणि त्याच्यातून कसं थोडं बरं वाटलं त्यांना, म्हणजे वय चांगलंच किती? बरं वाटलं. वय किती आहे त्यांचं? 80-85 वर्ष वय आहे ताई त्यांचं, 80च्या पुढे. बर बर. हा हा. हो. आणि त्यांना म्हणजे बरं वाटलं, पण त्यांनी उचकी थांबत नव्हती त्यांची. अगो बाई. हा हा फार हा. कंटिन्यू. मग ताईंचं कसं त्यांचा परिवार पूर्ण स्वामी सेवेकरी आहे. हा आणि हा मला पुढे ज्यावेळेस अनुभव शेअर करीन माझा अनुभव आल्यानंतर, हा. तेव्हा मी मला त्या केंद्राचं नाव, त्या सरांचं नाव सगळं हो, सांगेल. नक्की नक्की पण नक्की. आता जे केंद्र आहे ना ते एका गावचं, ते बाबांनी स्वतः स्थापना केलेली आहे तिथे. अरे वा. हा हा हो. आणि ताई जे केंद्र आहे ना ताई, हा तिथं जर त्या केंद्राच्या जागी जिथं महाराजांचा आता फोटो आहे ठेवलेला, हा हा. तिथं खाटीकखाना होता ताई. बाप रे. हो. आणि ताई तिथं महाराजांचं वास्तव्य आहे आता. कमाल कमाल. आणि तिथं जर गेलो ना ताई त्या केंद्रामध्ये, एवढं प्रशस्त वाटतं त्या केंद्रामध्ये, असं वाटतं आपण एखाद्या स्वर्गात आलो. आई ग. बघा, हो. म्हणजे आणि स्वामी काय करतील काय बदल, करतील. हो. काय करून टाकतील. खरंय, हो ताई. स्वामींसारखं कोणीच मला नाही. खूप इच्छा आहे ते सांगायचं, पण आता त्या सरांकडनं माझी सेवा आहे. हा. आणि ते सर म्हणजे साक्षात स्वामी आहेत. तर अच्छा मला कसं हे सगळ्यांपर्यंत पोहोचवायचंय, कारण ते स्वतः कधीच त्यांचा असा प्रचार करत नाहीत सर. अच्छा, म्हणून नाव सांगायचं नाही का हां. त्यांचं? नाही त्याच्यामुळे नाही. माझा अनुभव ज्यावेळेस आता येईन मला प्रचिती, त्यावेळेस मी येणार, सांगेल. मग लवकरच येणार. आता हा अनुभव शेअर करताय कारण ना माझा ताई. प्रॉब्लेमच एवढा मोठा आहे ताई, काय सांगू तुम्हाला. हो का? तुम्हाला सांगितलं होतं ना मी, आम्ही मुलीचं लग्न झालं, आम्ही तुळजापूरला वगैरे गेलतो. हा आणि आम्हाला तिथं सेवा भेटली होती म्हटलं याच्यात अक्कलकोटला आतमध्ये गेलतो आम्ही अन्नदानाच्या ह्याच्यात. अच्छा. तर हा. चपात्या वगैरे केल्या. मी तुम्हाला सांगितलं होतं तो हो, ती अनुभव सेवा माझा. मिळाली. हा हा हो. आणि फुलांचा चमत्कार झाला. अचानक फुलं आली, तो अनुभव सांगितला हा होता. हा 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 हां. तर ते काय झालं, मुलगा जरा लयच म्हणजे नात्यातच आहे आमच्या. पण हा. त्यांनी एवढं मेंटली आणि याचं असं टॉर्चर केलं तिला, जॉब सोड म्हणून. तुम्हाला सांगितलं ना फुलाचा चमत्कार झाला, तिला जॉब लागला. हो खूप हो हो. तिला एवढा त्रास द्यायला सुरुवात केला, तिने सांगितलंच नाही आम्हाला. मग अरे, आता पण मागं जॉब तर कधी सोडायचा नाही ताई मुलींनी. नाही, मग त्यांचं म्हणजे कसं तिला पहिले बी फसवलं ना, आताही तिला बाळात वगैरे गुंतून टाकायचं. त्याच्यामुळे मग तू जॉब सोड आणि एकदा. मग आता ह्या सरांनी मला सांगितलं, आज जर मुलगी तिथं गेली तर संपली म्हणून समज, तुला परत दिसणार नाही म्हणे. आई ग. हो. फक्त बापरे, त्याचे नात्यातच दिलेली होती का? काय म्हणता ताई? नात्यात दिली होती? हो ताई, पाहुणेच आहेत आमचे. तरी पण बघा. नाही म्हणत होतो आम्ही, कारण त्यांचं खूप शिक्षण वगैरे काहीच नाही आणि सगळ्या सवयी आहे. पण त्यांनी कसं गोत्यात घेतलं काहीच कळालं नाही कोणाला. अरे अरे पण अरे. आपण महाराजांच्या सेवेत असताना जर असं घडलं, तर मी म्हणते काही आपले प्रारब्धाचे भोग असतील. असतील, पण आपल्यावर स्वामींनी वाचवलं हीच मोठी गोष्ट ताई. नाही, आपल्यावर संकट आलं बी आणि त्याच्यातून महाराजांनी वाचवलं पण. वाचवलं पण कसं. आता फक्त आपल्याला मोकळं होणं जरुरी आहे. तर तो काय करतो, मी एखादं खेळणं कसं आपण म्हणतो, नाही मलाच लागते, मी सोडणारच नाही. हे हा. माझं करतोय तो सध्या आम्हाला.
पण मग कोर्टात नाही तुम्ही गेला? चालू आहे ना ताई, चालू आहे. हा, नाही मग लवकर हम्म. तुम्हाला स्वामी न्याय देतील ताई. तेच ताई, मी म्हणते महाराजांनी फक्त माझ्या लेकराला त्याच्यातून पटकन बाहेर काढावं. लवकर सोडवतील, लवकर आणि सोडवतील. माझं, मी म्हणते ना ताई, माझा एवढा विश्वास अटळ आहे की माझे महाराज त्यातून बाहेर काढतील आणि माझे महाराज स्वतः माझ्या मुलीसाठी सोयरी घेऊन येतील चांगली. अगदी अगदी आणि स्वामी ताई, सेवेकरी मुलगा आणि स्वामी सेवेकरी लोकच हवेत मला आता. अगदी होणार होणार, ते सगळ्या इच्छा पूर्ण हो होतील. ना ताई. आणि त्याच्यामुळे ताई तुम्हाला काय सांगू, मला महाराजांनी इतके अनुभव, इतकी प्रचिती देत आहेत महाराज पावलं पावली. हा, पण मी महाराज, मी खरंच सध्या त्या मनस्थितीतच नाही की मी माझे अनुभव शेअर बरोबर. नाही ताई, लवकर देतील स्वामी. आणि तारक मंत्राचं तीर्थ मात्र की सेवा चालू तर ठेव. माझ्या सगळ्या चालू आहेत. आणि माझं बहुतांश सगळं पाठ आहे ना, तर मला असं चालतं फिरता बी चालू राहतं. आणि हा अशी बसून पण सेवा आहे माझी. हा, ते पण आहे मागे एका ताईंनी बघा, त्यांचा अनुभव ऐकला की नाही माहित नाही मला. ताई, पण तुमचा अनुभव. त्यांनी त्यांच्या हं. लग्नात, मुलीच्या लग्नात, तर जेवणातच तारक मंत्राचं हो तीर्थ हो टाकून दिलं हो होतं. हो, ऐकला ऐकला. काय सुंदर. सुंदर अनुभव येतो. हा, सुंदर अनुभव आहे. मग आता हे जो अनुभव आहे ना माझ्या मैत्रिणीच्या वडिलांचा, हा तर आता ताईचा अनुभव आहे बघा. मागच्या महिन्यात 10 तारखेला का काय आपल्या पारायणाच्या काळातच तुम्ही डाउनलोड केला होता, याच्यावर टाकला होता आपल्या युट्यूबला. हा हा, तर त्या ताईच्या दीरांचं नाही का 20 वर्षानंतर कॅन्सर हे झाला. हो हो आणि हो, मग माझे मिस्टर म्हणले तू काहीतरी संकल्प कर. मग त्यांनी देवीचा संकल्प केला आपल्या. हा हा हा, 11 शुक्रवार पूर्णाचा नैवेद्य करेल वगैरे. हो हो हो, हा, मग माझं कसं आहे ताई, माझ्या ग्रुपमध्ये माझ्या जेवढ्या मैत्रिणी आहेत ना, हा हा मग हा, मला सवय झालेली आहे. मला कधी अनुभव आवडला की मी सगळ्यांना पाठवते तो. अरे वा. हा. मग मी तो अनुभव सगळ्यांना पाठवला. अच्छा, आणि हा मग त्या ताई जे आहेत ना, यांच्या वडिलांचं आता हे झालं. हा हा, मग त्यांनी पारायण तिकडे केलं त्यांच्या गावाकडे, माहेरी. इथं नाही केलं. ते म्हणतात मला त्या केंद्रातच चांगलं वाटतं, जसं अच्छा आता हे अच्छा, मागच्या महिन्यातलं. हा हा, आणि म्हटलं आपलं काही बाहेरगावी जमत नाही रोज अपडाऊन करायला, बरोबर बरोबर, हा आपल्या केंद्रात. हा, मग त्यांना, ताईंना कसं झालं, पारायण झालं आणि अक्षय तृतीया आली 2-3 दिवसात. तर त्या म्हटल्या ताई मी काही सध्या येत नाही, आता इथंच थांबणार आहे. हा हा हा. पण त्यांचं आणि माझं असं आहे की त्यांना मला बोलल्याशिवाय करमत नाही, मला त्यांना बोलल्याशिवाय करमत नाही. मग असते एक पारायण, अटॅचमेंट. हा हो. आणि पारायणाच्या याच्यात मी त्यांना तो अनुभव पाठवला, तर त्यांनी काय केलं, 1-2 काहीतरी थोड्या वेळ ऐकला आणि त्यांना झोप लागून गेली. हा त्यांनी हा, काही पूर्ण ऐकलंच नाही तो अनुभव. अच्छा, हा हा. मग त्यांच्या वडिलांना काय केलं, अक्षय तृतीयाच्या आदल्या दिवशी बघा, हा 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 क्रिटिकल झाली त्या बाबांची. हा, मग त्यांना संभाजीनगरला ऍडमिट केलं. अरे, हा आणि पूर्ण त्या सरांकडनं सेवा घेतली. हा, आणि तंत्र वगैरे त्यांच्या नाडीवर म्हणत म्हणतच इथपर्यंत नेलं. बापरे, हॉस्पिटल हा तर त्यांना डायरेक्ट आयसीयू मध्ये टाकलं. हा, आयसीयू मध्ये टाकल्यानंतर डॉक्टर म्हटले नाही देऊ शकत नाही म्हणे आम्ही, 99% गॅरंटी नाही. बाई गो. हो, खूप जास्त झाली आणि वय पण होतं त्यांचं. मग हो, आणि ते कसं, त्यांच्या मुलीचा पण असं डिवोर्स झाला. आणि त्या अरे अरे, बाबांना खूप चिंता की मुलाचं लग्न बाकी आहे, मुलीचं बाकी आहे. बाकी मुलींचं सगळं चांगलं आहे, पण ही मुलाची मुलगी जसं, हा नातीचं. त्यांना वाटतं आपल्या समोर झालं तर थोडं बरं हो होईल. हो, हा जन्म मग आहे त्या तो सगळ्यात ताईंनाही, अडकतच राहतो, खरंय. हो, त्या ताईंनाही तेच वाटलं. सगळ्यांना वाटतं ना की यांच्या समोर तेवढं कार्य होऊन हो गेले तर हो काहीच हो, नको. हा. साहजिक आहे. हा हो. मग त्यांना कसं, ताईला मी सहज फोन केला मंगळवारी, ताई तुम्ही काय करता म्हटलं. हा अहो ताई मी इकडेच आहे म्हणे, अजून आलेच नाही. म्हटलं अहो खरंच मी विसरले. तर हा, नाही म्हणे, बाबाला ऍडमिट केलं मी, संभाजीनगरला आहे म्हणे. परत हम्म, आयसीयू ठेवलं म्हणे. ताई असं असं झालं. आणि हा त्या ताई महाराजांवर एवढा विश्वास आहे ताई, की हा, किती मोठं संकट आलं तर त्या ताई अशा डगमगत नाही का, कधी डोळ्याला आसू पण येत नाही त्यांच्या. अरे वा, स्वामी आहेत ना. महाराज, हो, बरोबर महाराज आहे म्हणतात. बरोबर आहे, बरोबर. स्वामी आहेत आपले, हो. आणि हा मग त्यांनी मला सांगितलं. मी त्यांना म्हटलं ताई मी तुम्हाला एक अनुभव शेअर केला होता, तुम्ही ऐकलं का तो. हा नाही म्हणे ताई, मी अर्धा ऐकला, नंतर झोप लागून गेली मला. हा हा म्हटलं हा, तो अनुभव पूर्ण ऐका म्हटलं ताई. हम्म. आणि तुमच्यात जी सेवा दिलेली आहे ती बाबांसाठी तुम्ही लगेच चालू करा म्हटलं. शुक्रवार येतोय म्हटलं आता 2-4 दिवसांनी. हा 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 हा, तर ताई मी काही येऊ शकत नाही म्हणे घरी. मी म्हणलं तिथं करा ना तुम्ही, ताईच्या घरी राहू. हा हा हा, मग त्यांनी काय केलं, त्या दिवशी बाबाला डायलिसिस केलं होतं डॉक्टरनी, अच्छा. मंगळवारी. तो पण रिपोर्ट त्यांचा इतका खराब आला बाबांचा. अरे बापरे. हा हो. मंगळवारी तो रिपोर्ट खराब आला समजा. आणि बुधवारी काय केलं ताईने, मग सकाळी हॉस्पिटलला गेल्या. हा हा आणि तिथं गेल्यानंतर पाणी वगैरे काहीच नव्हतं. डॉक्टर परत डायलिसिस करायला येणार होते दुसऱ्या दिवशी, हा हा बुधवारी बी. मग त्यांनी काय केलं, मनातल्या मनातच संकल्प केला. म्हणजे अनुभव ऐकला मंगळवारी रात्री अगोदर, हा हा हा, पूर्ण व्यवस्थित अनुभव ऐकला. हम्म आणि बुधवारी सकाळी तिथे गेल्यानंतर डॉक्टरला 10-15 मिनिटं लेट झालं ना, मग हम्म. त्यांनी मनातल्या मनातच संकल्प केला, तो तुम्ही असं असं करेल, जर तुमचं खरंच तत्व असलं तर बाबांना बरं वाटू द्या, रिपोर्ट नॉर्मल हा द्या. हा हा हा,
ताई 10-15 मिनिटांनी डॉक्टर आले, तुम्हाला काय सांगू. डॉक्टर म्हणले बाबा एकदम ओके आहे, काहीच करायची गरज नाही. आई गं! किती बघा स्वामींची मग लीला ताई अंगाला ताई. कापला, ताईच्या इतकं डोळ्यात पाणी आलं. अंगावर ताईंनी येतायत खरंच खरंच. लगेच मला फोन केला, म्हणे ताई असं असं सांगितलं, माझ्या पण डोळ्यात एवढं पाणी आलं. म्हटलं बापरे, बघा म्हटलं ताई. किती छान ना ताई. आणि अचानक माझ्या डोक्यात यावं काय, मी त्यांना फोन करा, तो अनुभव परत सांगावं काय. हे बघा महाराज ना. घ्यायचं असतं, आपल्याला निमित्त लावतेत महाराज. निमित्त करतात. अगदी अगदी. आणि ताई प्रत्येक एकदम डॉक्टर म्हणले ओके म्हणले, काहीच करायची गरज नाही. आणि किती बरं शनिवारी वाटतंय मला. हो ना, शनिवारी त्यांना डिस्चार्ज पण झालं, ते घरी पण आले. अरे वा. आणि सुंदर अनुभव ताई. परत 8 दिवसानंतर काय झालं, हा त्यांनी हे केलं, चेक करायला नेलं आता परत. हा हा हा. तर डॉक्टर म्हणले एकदम ओके, आता काहीच गरज नाही म्हणे, काही करायची गरज नाही, काही गोळ्या औषध द्यायची गरज नाही. हा हा हा. म्हणजे विचार करा ताई, आज 80-85 वर्षाचे बाबा. अगदी हो खरंय. आणि त्यांची काहीच गॅरंटी नसताना आज ते ओके आहेत 15 दिवसात. किती छान किती छान वाटतंय हो हे ना सगळं ताई. ऐकून. हो ना. मग तर स्वामींची लीला आगाध आहे ताई. आणि तुम्ही आता त्यांच्याच रूपाने अनुभव शेअर केलाय ना. ताई, स्वामी पुढचा अनुभव बघा किती सुंदर तुम्हाला शेअर करायला लावतील. ताई माझा अनुभव तोच राहू द्या ताई. मला तुमच्या तोच राहील तोच राहील. तुमच्याकडनं तेच ऐकायचंय ताई. हा तुम्ही इतका सुंदर अनुभव शेअर कराल ना ताई. आणि ताई मी तर म्हणते ना, त्या ताईचे पण खरंच खूप धन्यवाद आहे की त्या ताईने तो अनुभव शेअर केला ना, आज कित्येक जणांना तो अनुभव समजा हो हो. त्याचा एक उपाय हे झाला ना, उपयोग झाला ना. मग खरंय खरंय. माझी अजून एक मैत्रीण आहे ताई, हा त्यांच्या तळ हाताला कमीत कमी 2.5 ते नाही 3-4 महिने झाले ताई. सडल्यासारखा हात झाला त्यांचा पूर्ण. अय्या. हा हा. एवढे ट्रीटमेंट केले ताई त्यांनी, खूप दवाखाने केले, 70-80 हजार रुपये घातले, बाहेरचं बघितलं, काहीच फरक नाही त्या ताईला. हो. मग आता मी काल शुक्रवार होता, नाही परवा गुरुवार ना, तर मला गुरुवारी अचानक मी त्यांना फोन केला बरं का. हा हा हा. करून घेतात काही की. म्हणलं ताई बरं वाटतं का हो तुम्हाला? नाही म्हणे ताई, अजून त्रास होतोय, स्वयंपाक करता येत नाही, काय नाही म्हणे, किती दिवस बापरे. काही राहणार. हो ना, उजव्या हातालाच आहे परत. अरे अरे. मग आले म्हणे परत आता घरी वापस, काही ते करतात म्हणे, काही मी करते काम, असं हा तसं. हा हा. त्यांना सांगितलं ताई मी, हा असा असा उपाय आहे म्हणलं, तुम्ही करा. हा. काल त्या म्हणलं ताई विश्वास ठेवून करा. त्या म्हणतात तुम्हाला तर माहिती म्हणे माझा किती विश्वास आहे. त्यांचा पण खूप विश्वास आहे. हा मग तुम्ही काय सांगितलं करायला? हेच ना, 11 शुक्रवार पूर्णाचा नैवेद्य दाखवा म्हटलं. हा हा हा. त्याच्यावर पानाचा विडा ठेवा हा आणि देवीला ओटी ठेवा. हा. बरोबर. आणि 11 शुक्रवार तीच ओटी ठेवायची. हा आणि मग 11व्या शुक्रवारी कोणी जोडपं जीव घालून समजा त्यांना हे करायचं ती ओटी. हा हा हा. केलं मग ताई त्यांनी रात्री. मला फोटो टाकला, ताई बरोबर आहे का, असंच ओटी ठेवायची का. मागच्या गल्लीतच राहतात. तो फोटो पाठवा मला ताई. हो, त्यांनी ओटी ठेवलेला ना. हा हा हा. हो, पाठवते ताई. हा. आता म्हटलं महाराज त्या ताईला पण फरक पडू द्या म्हटलं, कारण कसं खूप विश्वासानं करतात ताई हो समोर. हो खरंय हो. खरंय. आणि ताई माझा एक छोटासा अनुभव सांगते. हा चैत्र महिन्यातला आता पौर्णिमेचा. हा मी हा तुम्हाला केला होता कॉल, पण तुमचा फोन बंद होता ना. हा हा हा. हा. तर मी ना ताई त्या दिवशी, आमचं कसं आहे चैत्र पौर्णिमा आणि आपलं हनुमान जयंती असते ना, हा. त्याच दिवशी नैवेद्य असतो आमचा देवीला. अच्छा. हा हा. हा, मग इथं तुळजापूरच्या देवीचं ठाणे, आम्ही तिथंच नैवेद्य नेतो. एक 10-12 किलोमीटर जावं लागतं. अच्छा. हा हा. घरापासून एक 2 किलोमीटर गेलो ताई आम्ही. हा. आणि एक जवळपास 80च्या वरचे बाबा असतील ताई, ते 90च्या आसपास. बरं. हा हा. आणि आमच्या गाडीच्या समोरून तिकडनं येत आहेत. आपण उजवा हात कसा समजा समोर देवी देवता कसं उजवा हात समोर आशीर्वाद हो द्यायला हो 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 हो. ना ताई, हा. तसा त्यांचा हात ताई. बापरे. हा. आणि डावा हात असा महाराज कसे आपले हलवतात, डावा हात असा पळताना हो हो हो. तर हात हलवतायत आणि हळूहळू पळत येत आहेत आमच्याकडे, असे म्हणजे या रोडनं चालले असे आमच्या समोरून. हा आम्ही हा इकडे समोरून चाललो आणि ते आमच्या समोरून पळत येत आहेत. हा पांढरे हा. शुभ्र कपडे अंगावर. आणि ताई बापरे. त्यांचा चेहरा इतका तेज ताई त्यांचा, आणि इतके गोरे ते, तुम्हाला काय सांगू. त्यांचे हात पाय बोट असे लांब लांब आणि बापरे. इतके गोरे ताई ते वयाच्या मानाने. हा. काही ओळी नाही त्यांच्या. आई गो. आणि पळत येत आहेत तिकडून. मला आश्चर्य वाटलं, मी बाबा म्हणावं की काय, म्हणजे काय विचार करत बसले 2 मिनिटं की काय असतील म्हणून हो असे. हो हो हो. पयासून असे पळतायत, तर हात समोर दर्शन दिलं आणि हात केलाय म्हटलं त्यांनी. हा बघितलं, माझ्या मिस्टरांनी पण बघितलं. 10-12 लोकच होतो आम्ही, जास्त कोण नव्हतो तिथं. हा हा हा. आणि मग थोडं पुढे गेले, आमच्या बाजूने ते गेले आणि आमची गाडी पुढे गेली. हा मग मी परत मागे वळून बघितलं त्यांना.
हा. आणि राग राग बघत होते बरं का ताई, हसणारा हो का? नव्हता. हा. खूप राग राग बघत होते. हा. आणि ओले कपडे होते अंगावर पूर्ण. बापरे, ओले. हो, पांढरी पॅन्ट ढगळ आणि ट्राउझर शर्ट व्हाईट कलरचा हा. आणि कापसासारखे ते भोरे आणि राग राग बघत होते. बापरे. हा. आणि मी मागं वळून बघितलं तर मग मात्र तो पण हात खाली उजवा आणि दोन्ही हात हलवत असे पळत चालले ते. अय्या. हा हा हा. हो. आता ते समजलंच नाही ते काय तर. हा. आणि मग देवीला गेलो, तिथं दर्शन वगैरे आमचं 8:30लाच दर्शन झालं. हा. नैवेद्य वगैरे झाला पूर्णाचा. हा. मग घरी येताना आमचे एक गुरु आहेत माझे. हा. मग हे म्हटले तिथं जायचं का बाबाच्या दर्शनाला गडावर? म्हटलं हा. चल, चालत असले तर आम्ही पहिले खूप जायचो, आता जाणं होत नाही एवढं. हा. 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 तिथं गेलो, बाबा आंघोळ करत होते, थोडं बसलो. हम्म. मग त्यांचं दर्शन वगैरे घेतलं. बाबा म्हणे आता प्रसाद घेऊन जा, आले तर दालनावून आले आपलं सॉरी नंतर सांगे हा. गावाचं नाव. हा. तुम्ही आले ना तर मग दर्शन घेऊन जा, हे घेऊन जा म्हणे प्रसाद. हा. हा. म्हटलं हो, म्हणलं आता परत मला ध्यान आलं घरी आपले देव आंघोळ करायचे राहिले, म्हटलं आपण तसं चालू इकडं. बरोबर. कारण हा. पूजा वगैरे सगळं पूर्ण स्वयंपाक एवढं होत नाही ताई सकाळी हो 8:30. हो 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 हो. मग आम्ही सोबत प्रसाद घेतला आणि घरी आलो. हा. मग यांनी काय म्हटले, मला 30 चपाती वगैरे दे म्हणे त्यांनी दिलेली. हा. हा. आणि मला जायचं म्हणे दुकानावर. हा. त्यांना काढून दिला आणि मी देवपूजा करायला बसले. हा. सगळी देवपूजा झाली ताई आणि महाराजांच्या मूर्तीला मी रोज अभिषेक करते ना दुधाने बरोबर. पाण्याने. हा. 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 आणि श्री सुक्त आपलं स्वामी समर्थ माळा जपते. अरे आणि बापरे. त्या हा. दिवशी काय झालं ताई, आणि पूर्ण नॉर्मल ना, मी सकाळपासून काहीच त्रास नाही मला. हा. आणि गळती आहे ना माझ्याच्यानं थोडी समोर लावल्या गेली. दरवेळेस मी अशी बरोबर लावते म्हणजे पाठीवर पाणी पडतं महाराजांच्या खांद्यावर हो वगैरे. हो हो हो. तरी इतकी समोर लावल्या गेली की चक्क महाराजांच्या पूर्ण तोंडावर पाण्याची धार. म्हणजे बापरे. आपल्या जर तोंडावर पाण्याची धार धरली तर आपल्याला किती मरल्यासारखं होतं, जीव श्वास गुदमरल्यासारखं होतं. बरोबर आहे, बरोबर आहे. पूर्ण तोंडात पाणी जातं, हो. घाबरल्यासारखं होतं. हा. आणि त्यांनी जेवण करून मधल्या हॉलमध्ये आले हा. आणि मला अचानक एवढा त्रास सुरू झाला ताई, तुम्हाला काय सांगू. अरे. मी मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ कसं म्हणलं, माझं मलाच माहिती कशी माळ जप केली. आणि म्हणलं महाराज हम्म. काहीतरी होणार आहे म्हटलं, आता ते बाबा पण राग बघत होते, मी जाणार म्हटलं, आता संपलं हा. म्हणलं माझं. हा. असं वाटतं ताई, माझं काही खरं नाही, मी संपलं म्हणलं माझं. आई ग. कारण डाव्या नागपुडीत भयानक त्रास झाला, वेगळा समजलंच नाही. बरोबर बरोबर. एकदम आतमध्ये कसं लगेच बघा ना. हो ना ताई, किती बघा ना तुम्ही. हा. मध्ये त्रास झाला मला डाव्या नाकपुडीत आणि मी म्हटलं मी आता मरणार म्हटलं महाराजांना, म्हटलं हा. 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 माझ्या याचं काही खरं नाही म्हटलं. हा. पण मला त्रास का व्हावा लागला म्हटलं असा, म्हणून मी हा. महाराजांना अशी कळवळून नजरेनं बघायला लागले. हा. यांना आवाज द्यायला मला तेवढं तोंडातून आवाज नाही निघला. हा. आणि बघते तर महाराजांच्या नाका तोंडात पाणी चाललं पूर्ण. हा. ताई हा. मी ती गळती मागं केली स्टँड. हा. म्हणलं करा म्हटलं, महाराज गालाला दोन्ही हात लावले असे, मला हा. खरंच करा म्हटलं, तुमची लेक चुकली म्हटलं आज. हा. हा. ताई हा. काय सांगू, मला एका सेकंदात बरं वाटलं. अय्या. काय किती म्हणायचं छान. ते, आपल्या महाराजांचा किती मोठा चमत्कार आहे बघा ना. खरंच ना ताई, किती म्हणजे छान. त्यांना त्रास झालेला त्यांनी मला दाखवून दिलं की अगं मला दाखवून दे त्रास असं होतो. झालं. हा. आणि असे तर अनुभव एवढे येत ताई, सांगितलं तर खूप येतं. खरंय खरंय. आणि मी खूप ना सुंदर अनुभव सरळ ताई. अनुभव सविस्तर लिहून ठेवून ताई तुम्हाला सगळे हा, सांगत नक्की नक्की ताई, मी हे शेअर आता. करते हा ताई. हो ताई, हा, श्री स्वामी चालेल. समर्थ ताई. स्वामी समर्थ ताई.